सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवरती रात्री छापे घालण्यात आलेले आहेत। भरारी पथकाने छापे टाकून झाडाझडती घेतल्याने शिवसेना कार्यकर्ते हे संतप्त झालेले आहेत। शहाजी बापूंची कालची विराट सभा संपल्यानंतर लगेचच हे छापे मारण्यात आलेले आहेत। बापूंच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर देखील हे छापे टाकल्याचं उघड झालेलं आहे। तर दरम्यान या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील दिवाणी यांच्याकडून। सुनील, एकनाथ शिंदे गटाचे जे नेते आहेत माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर काल रात्री छापेमारी करण्यात आलेली आहे। निवडणुकीचं भरारी पथक आणि LCBची टीम होती आणि त्यांनी शहाजी बापूंचं कार्यालय आणि रफिक नदाब म्हणून त्यांचे जे उजवे हात मानले जातात त्यांच्या घरी अशी रेड केलेली आहे। रात्री उशिरापर्यंत ही रेड चालू होती। एकंदर सांगोल्यामध्ये सध्या ज्या पद्धतीचं राजकारण झालेलं आहे, शहाजी बापूंचे कट्टर विरोधक मानले जाणारे शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे जे आमदार आहेत त्यांची आणि भाजपची इथं युती झाली। याशिवाय अजितदादांचे कट्टर समर्थक असलेले माजी आमदार दीपक आबा साळुंखे हे सुद्धा त्यांच्याबरोबर युतीत आहेत आणि एकटे शहाजी बापूंना युतीतले सहकारी असून सुद्धा बाजूला ठेवण्यात आलेले आहे। त्यामुळं शिंदे सेना विरुद्ध ही भाजप शेकाप युती अशी इथं लढत होती। सध्या तरी या लढतीमध्ये भाजप आणि शेकाप मागं पडल्याचं चित्र होतं। काल मुख्यमंत्र्यांची इथं दुपारी सभा झाली, मात्र मुख्यमंत्र्यांनी शहाजी बापूंवर कुठल्याही पद्धतीची एक शब्दाचीही टीका केली नव्हती। त्यामुळं काल रात्री या सभेला उत्तर देण्यासाठी शहाजी बापूंनी सगळ्यात मोठी अशी सभा सांगोल्यात काल घेतली आणि ही सभा ज्यावेळी 10 वाजता संपली त्यावेळी रात्री 10 वाजता शहाजी बापू जसे कार्यालयात आले तशी ही भरारी पथकाची त्यावेळेला त्यांच्या घरात कार्यालयात आली आणि त्याच वेळेला त्यांचे दुसरे जे कार्यकर्ते रफिक नदाब यांच्या घरी सुद्धा एक टीम गेली। काल उशिरापर्यंत जवळपास रात्री 1.5 ते 2 तास संपूर्ण कार्यालयाची आणि रफिक नदाब यांच्या घराची झाडाझडती घेण्यात आलेली आहे। ह्याच्यात नेमकं काय सापडलं हे जरी सध्या कळत नसलं तरी यामध्ये काहीही सापडलं नसल्याची चर्चा मात्र आहे आणि यामुळं ह्या सगळ्या छापेबाजीमुळं जे शिंदे सेना आणि भाजपमधला संघर्ष आहे हा विकोपाला गेल्याचं चित्र आहे। हे जे काल जी छापेमारी झाली रात्री हा पुढचा अंक मानला जातो। अजूनही शहाजी बापू हे महायुतीत आहेत, मात्र महायुतीत असून सुद्धा भाजपकडून पालकमंत्र्यांकडून आणि दीपक आबा साळुंखेंकडून ही छापेमारी केल्याचा आरोप बापू आणि त्यांचे कार्यकर्ते सध्या करत आहेत। यामुळं भाजप आणि शेकाप ही बॅकफुटला गेल्याचं चित्र आहे। मात्र सध्या तरी शहाजी बापूंच्या या कार्यालयावर झालेल्या छापेमारीचे पडसाद आज दिवसभर संपूर्ण राज्यात उमटतील। ह्याच्यावर आता एकनाथ शिंदे आणि इतर त्यांची सहकारी कशी प्रतिक्रिया घेत आहेत, कशा रीतीनं भूमिका घेत आहेत हेही पाहता येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, बापूंना एकटं टाकल्याचं ज्यावेळेला बापूंचे हे चित्र तयार झालं होतं त्यावेळेला एकनाथ शिंदे त्यांच्यासाठी काही दिवसापूर्वी प्रचाराला आले होते आणि त्यांनी भाजप आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना थेट इशारा देत शहाजी बापूंच्या मागं मी खंबीरपणे उभा असणार आहे असं सांगितलं होतं। त्यामुळं कालच्या छाप्यानंतर आता राज्यात काय उलथापालथ होती आज हे दिवसभरात पाहायला मिळणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।